जो दिखता है वो बिकता है। अरे हा वडापाव तो खूप जळपाईचा 25-30 वर्षापूर्वी ना माणूस कदाचित पैशाअभावी मेलेला असेल, पण आजच्या घडीला ना असं होणारच नाही की मी पैशाअभावी जातो। बिझनेस मध्ये येताना ना हे इथून आलं पाहिजे। त्यापेक्षा जास्त सोपं आहे की आम्ही ड्रीम मिलरवरती पैसे राईट इन्शुरन्स एजंट कसा शोधायचा। आपल्या बायकोला विचारा की बाबा मी नोकरी सोडते, तुला चालणार आहे ना। नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत SD इन्शुरन्सचे सर्वेसर्वा संदीप दंडगवाळ सर। त्यांची कंपनी SD इन्शुरन्स हे इन्शुरन्स क्षेत्रातलं खूप मोठं आणि प्रावीण्याचं अग्रेसर असं नाव आहे। आज आपण त्यांच्यासोबत छोट्या इन्शुरन्स बद्दलच्या काही गोष्टींवरती चर्चा करणार आहोत। तर संदीप सर, मला तुमच्याबद्दल थोडंसं आधी ऐकायला आवडेल। नमस्कार ईश्वर, पहिले तर थँक्यू व्हेरी मच की तुम्ही मला इकडे बोलवलं आणि आपण हे डिस्कशन करत आहोत। माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे मी 2003चा पासआउट आहे। आय हॅव डन माय MBA इन मार्केटिंग। आणि जसं माझं एज्युकेशन झालं, एका शिक्षकाचा मुलगा, एका गव्हर्नमेंट ऑफिसरचा मुलगा, त्याच्यामुळे घरात स्वप्न हेच असतं की जसं शिक्षण संपलं लगेच नोकरीला लाग। त्याचप्रमाणे संस्कारही तसेच होते आणि विचारही तसेच होते। इमिजिएटली MBA झाल्यानंतर मी माझ्या नोकरीला लागलो। माझा फर्स्ट जॉब मी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉईन झालो आणि तिथून माझा जो प्रवास सुरू झाला तो अखंड 15 वर्ष चालू राहिला। तर मी जनरल इन्शुरन्स क्षेत्रामध्ये 15 वर्ष काम केल्यानंतर मग कुठेतरी माझ्या मनात ते विचार चलबिचल चालूच होते की आपल्याला बिझनेसमध्ये उतरायचं आहे, मला कन्सल्टन्सीमध्ये उतरायचं आहे। कारण की जॉब करताना ना बरेचसे चॅलेंजेस येत असतात आणि ते चॅलेंजेस आपल्याला जॉबमध्ये असताना आपल्याला त्याचं समाधान नाही भेटू शकत, पण जेव्हा आपण एंटरप्रेन्योर बनतो, बिझनेसमॅन बनतो, तेव्हा कदाचित आपण ते चॅलेंजेस ॲक्सेप्ट करून त्याच्यावर काही सोल्युशन काढू शकतो। आणि म्हणून मी 2016ला माझ्या पदाचा राजीनामा दिला। मी झोनल मॅनेजर होतो SBI जनरल इन्शुरन्समध्ये। आय वॉज टेकिंग केअर ऑफ महाराष्ट्र, गुजरात, गोवा। आणि मग राजीनामा दिल्यानंतर मग SD इन्शुरन्सची ॲक्च्युली खरी सुरुवात 2016मध्ये झाली। सो 2016 आणि आता 2024 मी तुमच्या समोर आहे। व्हेरी गुड, खूप मस्त। तुम्ही 15 वर्षानंतर जो निर्णय घेतला तो घेण्याचं करेज खूप कमी लोकांमध्ये असतं। तर आता माझा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात बेसिक प्रश्न, इन्शुरन्स एजंट म्हणलं की लोकांना एक हेट्रेटपणा मिळतो किंवा एक लोक कुठेतरी लांब पळण्याचा प्रयत्न करतात। तर तुम्हाला काय याच्याबद्दल वाटतं की लोकांनी असं करायला पाहिजे नाही, किंवा त्याचे काही कारण आहेत की लोकांनी याचं नाही का, असं का नाही करावं, याचे काही कारण आहेत? ईश्वर, फार तू डायरेक्ट मुद्द्यालाच आता हात घातलेला आहे। म्हणजे हा प्रश्न आम्हाला कदाचित शेवटच्या क्षणी येतो, पण तू पहिलाच प्रश्न हा टाकलेला आहे। फार छान प्रश्न आहे। ॲक्च्युली ही सत्यस्थिती आहे। कारण काय होतं ना, इन्शुरन्स एजंट म्हटलं ना की लोक, सख्खा भाऊसुद्धा फोन उचलायला 2 वेळा विचार करतो की अरे याचा पॉलिसीसाठीच फोन आला असेल मला। तर ही जी मानसिकता झालेली आहे ना, ही कुठेतरी बदलण्याची गरज आहे। एक लक्षात घे की मी खरं सांगतो की कदाचित हा प्रश्न तू 2020च्या अगोदर विचारला असता ना, तो तंतोतंत लागू राहिला असता। पण 2020-21 नंतर, कोरोनानंतर आहे ना, ह्या प्रश्नामध्ये ना बऱ्याचशा लोकांची मानसिकता बदललेली आहे। कारण की कोरोनामध्ये ना देवदूत म्हणून जसे डॉक्टर आले ना, तसे इन्शुरन्स एजंटसुद्धा आले। तर लोकांना याची महती आहे ना नंतर कळाली। आता मला हे मान्य आहे की हा एक ट्रेंड झालेला आहे की कोणताही एजंट आपण म्हटलं की त्याच्यापासून आपण लांब का जातो। पहिली गोष्ट तर कधीही त्याला भेटलो की तो म्हणतो यार एक पॉलिसी तर काढ यार, एक पॉलिसी तर काढ यार, 500ची तर काढ, 1000ची तर काढ। हे जो ट्रेंड आहे ना, हा तुटला पाहिजे कुठेतरी। आता मी बऱ्याचशा LICच्या ऑफिसेसमध्ये ट्रेनिंगला पण जातो, एजंट्स लोकांना ट्रेन करतो। मी त्यांना तेच सांगत असतो की पॉलिसी मागायची वेळ नाही आली पाहिजे। म्हटलं तुम्ही तुमचं, इट इज अ एज्युकेशन्स काइंड ऑफ अ थिंग, यू ट्राय अँड एज्युकेट युअर कस्टमर्स, तुमच्या पॉलिसीज आपोआप होतील। हे पहा, जर एखाद्या व्यक्तीला सतत एखादं बंबार्डमेंट केलं, मी जेव्हाही तुला भेटेल ईश्वर मी म्हणाले एक पॉलिसी तर काढ, एक पॉलिसी तर काढ, सो यू विल गेट इरिटेटेड, करेक्ट। सो ही मानसिकता गेली पाहिजे। माझ्या बाबतीत असं आहे, फॉर्च्युनेटली आय विल टेल यू, मी माझ्या नातेवाईकांकडे पण सुद्धा पॉलिसी मागायला गेलो नाही, बट मी माझं एज्युकेशनचं काम आहे ना ते निरंतर ठेवतो। आय ट्राय अँड एज्युकेट एव्हरीवन दॅट व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इन्शुरन्स, ही कोणाला गरज आहे। आणि बऱ्याच ठिकाणी इन्शुरन्सची गरज पण नसते। तर तुम्हाला तेवढी तुमचं हृदय मोठं पाहिजे सांगायला की बस झालं तर इन्शुरन्स,
कारण की इन्शुरन्स इज नॉट दी ओनली थिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट्स, देर आर अदर ऑप्शन्स ऑल्सो इन्वॉल्ड, हे सांगता आलं पाहिजे. थोडं इलॅबोरेट करायचं असेल ना, तर जेव्हाही मी एखाद्या कस्टमरला भेटतो तेव्हा मी त्याला सांगत असतो की तुला 5 गोष्टींना आयुष्यात कराव्या लागतील, आणि हे तू ॲज अ CA सुद्धा तू तुझ्या लॉजिक बुकमध्ये बघ, हे तुलासुद्धा पटेल. बरोबर. पहिली गोष्ट तर असते इन्शुरन्स. आता मी ते बिझनेसमध्ये आहे, मी त्या एज्युकेशनमध्ये आहे, तर बट ऑब्वियस इन्शुरन्स करावं लागतं, त्याची वेगळी एक इम्पॉर्टन्स असते. सेकंड थिंग्ज असतात म्युच्युअल फंड्स, SIP, हे पण लोकांनी केलं पाहिजे. आता प्रॉब्लेम इथेच होतं काय, LIC एजंट आहे ना म्युच्युअल फंडला शिव्या देतो, आणि म्युच्युअल फंड एजंट आहे ना LICला शिव्या देतो. आलं लक्षात? पण हे दोघंही समजत नाही की एखाद्या व्यक्तीला आहे ना दोघांची गरज आहे. आपण जेव्हा जेवण करतो आपण तेव्हा नुसतं भाजीपोळीच खातो का? एकच भाजी तुला रोज खाऊ घातली तर चालणार आहे का? नाही. तुझ्या शरीराला पोषक आहार पाहिजे, तसंच तुझ्या वेल्थ क्रिएशनला सुद्धा ना सगळ्या गोष्टींची गरज आहे. तर जेव्हा मी कस्टमरला हे सांगतो ना, तर तेव्हा त्याला लक्षात येतं, यार हो, हा कोणतं तरी प्रोडक्ट पिच करायला नाही आलेला आहे, हा मला एज्युकेट करायला आलेला आहे. तर कमिंग बॅक टू माय पॉईंट, पहिले तर इन्शुरन्स आहे, दुसरं तुम्हाला SIP म्युच्युअल फंड्स काढावेच लागतील, तिसरं मी सगळ्यांना सांगतो प्रॉपर्टीमध्ये पण इन्व्हेस्ट करा. बरोबर. ठीक आहे. आपण भारतामध्ये ना प्रॉपर्टीला एक फार चांगलं महत्त्व आलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट रिटर्न चांगले आहेत. खूप जास्त नका करत जाऊ, पण एक प्रपोर्शनेटली प्रॉपर्टीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करा. चौथा महत्त्वाचा गोष्ट असतो गोल्ड इन्व्हेस्टमेंट्स. मी सगळ्यांना सांगत असतो, आपण भारतीय लोक आहोत, आपण आपल्या लग्नांमध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये गोल्डला अनन्यसाधारण महत्त्व आहे, आणि सगळे म्हणतील रात्री पण कधी गरज पडली ना तर गोल्ड कामास येतं. बरोबर. आणि गोल्डची प्राईस ही सतत वाढत राहणार आहे, म्हणजे आजच्या नंतर 25 वर्षानंतर बघशील तर ती 4 पटीने 5 पटीने वाढलेलीच असेल. आता हे सगळे बकेट्स जेव्हा तुमचे भरलेले असताना तेव्हा 5वा एक बकेट राहतो, तो असतो इक्विटीचा, म्हणजे शेअर मार्केटचा. बरोबर. आता हे सिक्वेन्स वाईज करायचं असतं प्रत्येकाने. पहिले शेअर मार्केटमध्ये नका उडी मारू, पहिले तुमचं इन्शुरन्सचा पोर्टफोलिओ भरा, मग तुम्ही SIP म्युच्युअल फंड्स पण करा, मग प्रॉपर्टी पण करा, तुमचं गोल्ड पण करा, आणि मग तुम्ही इक्विटीला करा. हे स्टेप बाय स्टेप जावे लागतं. दिस इज द प्रोसेस ऑफ वेल्थ क्रिएशन. तर जेव्हा मी कस्टमरला समजवतो ना ह्या गोष्टी, तेव्हा त्याला ते कळतं की नाही यार खरी गोष्ट आहे. मला एक सांगा, वेल्थ क्रिएशनमध्ये खूप मोठी कन्सेप्ट तुम्ही आता सांगितली, तर वेल्थ क्रिएशनमध्ये इन्शुरन्स टॉप प्रायोरिटीवरती काय, म्हणजे इक्विटी, म्युच्युअल फंड, गोल्ड, हाऊस प्रॉपर्टी याच्यापेक्षा इन्शुरन्सचं महत्त्व जास्त काय? फारच छान प्रश्न विचारलेला आहे. इन्शुरन्सचं महत्त्व ना 2 गोष्टींसाठी असतं. हे बघ, एक काळ होता जेव्हा इन्शुरन्सला म्हटलं जायचं, यार तुम्ही तर मेल्यानंतरच पैसे देता, बरोबर, काय फायदा, मी मेल्यानंतर काय होणार आहे, काय होणार, बरोबर. पण तो कन्सेप्ट चेंज झालेला आहे. आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, आय टेल यू. आता हा आपल्यासाठी एक ॲडव्हान्टेज पण आहे आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे. जर तू एक 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट बघितली असेल ना, तर ॲव्हरेज जी लाईफस्पॅन होता ना तो 60-65 वर्षाचा होता. बरोबर. पण आत्ताच्या घडीला आहे ना आयुष्यमान जे आहे ना ते वाढलेलं 80-85 वर्ष झालेले आहे. ते का झालेले सांगतो. एक तर खूप चांगला मेडिक्लेम पॉलिसी झालेल्या आहेत, डॉक्टर्स खूप आपल्याकडे नवीन सायन्स टेक्नॉलॉजी वाढलेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक आजारावर खूप चांगले उपचार निघालेले आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वर प्रत्येकाच्या खिशात आहे ना पैसाच खेळतोय. 25-30 वर्षापूर्वी ना माणूस कदाचित पैशाअभावी मेलेला असेल, पण आजच्या घडीला आहे ना असं होणारच नाही की पैशाअभावी जातोय. हा, नशीब खराब असेल, आपण उशिरा पोचलो, प्रॉब्लेम वेगळे असतील, पण आज फार कमी चान्सेस आहेत. हा, सो याच्याने काय झालं, आपलं आयुष्यमान वाढलेलं आहे. सो आता टेक्निकली स्पीकिंग आहे ना, एखादा माणूस आहे ना 55-60 पर्यंत चांगलं काम करू शकतो. त्याच्यानंतर त्याला 20-25 वर्ष काढायची आहे. सो इन्शुरन्स इथे 2 गोष्टींसाठी येतो. मृत्यू जर अवेळी आला तर, हे बा, मृत्यू तुला पण येणार आहे, मला पण येणार आहे, पण मी जर 75 वर्षी मेलो ना, कोणाला काही दुःख होणार नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. कदाचित जास्त जगलो तर मुलं म्हणतील कधी जातो, आलं लक्षात. पण जर माझा मृत्यू ह्या वेळेस झालं, आज मी 45 वर्षाचा आहे, बरोबर, माझे मुलं 10वी-11वी वाटत नाही, दॅट्स इट. पण अपार्ट फ्रॉम दॅट, मला जर आज दुर्दैवाने काही झालं ना तर माझ्या मुलांच्या करिअरवर त्याचा असर होणार आहे, डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे. तर जोपर्यंत माझे मुलं 28-30 वर्षाचे होत नाही ना, तोपर्यंत एक बाप म्हणून माझी जबाबदारी आहे. तर त्याच्यासाठी इन्शुरन्स येतो, हे लक्षात ठेव. सो यू कॅनॉट अवॉइड इट टिल युअर किड्स आर ग्रोन अप. दुसरी गोष्ट, आता ते मोठे झाले, सगळे झाले, पण मला स्वतःसाठी पण पाहिजे असतं. तर एकच प्रश्न स्वतःला विचारायचा असतो, जेव्हा मी रिटायर होईल, आता साधारणतः आजच्या घडीला तू ज्या लोकेशनमध्ये राहतो तिथे असं मी पकडलं की 2 लाख रुपयाचा पगार एक सफिशियंट आहे.
बरोबर, एका अपर मिडल क्लास माणसाला. करेक्ट, यू अग्री विथ इट? बरोबर. सो जेव्हा तो रिटायर होईल ना, तेव्हा त्याने स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारायचा की 4 लाख रुपये महिना माझ्याकडे गॅरंटेड कसा येणार आहे. आता याचा प्रश्नाचे उत्तरण ते 5 गोष्टी ज्या मी सांगितल्या. सो इन्शुरन्स दोन्ही गोष्टींना कामास येतो, अवेळी मृत्यू आणि जर मी जास्त माझं आयुष्य झालं तर दोन्ही गोष्टींसाठी इन्शुरन्स सर्वात महत्त्वाचा असतो. आणि मग म्युच्युअल फंड्स आहेत, SIPs आहेत. आणि एक लक्षात ठेव, आपण म्हणतो ना म्युच्युअल फंड्स. सो म्युच्युअल फंड इज अ गुड थिंग, पण ती प्रॉपर वेमध्ये केलं तर. आता बघ, बरेच जण म्हणतात की तुम्ही लॉंग टर्म केलं पाहिजे, पण माझा एक वेगळा अनुभव हे पण येतो. SIP म्युच्युअल फंड्स आहे ना, बऱ्याच लोकांसाठी ना एक शॉर्ट टर्म गोल असतात. फॉर एक्झाम्पल काय होतं ना, आज आता समजा तुला 2 वर्षानंतर समजा इथे कल्याणी नगरमध्ये तुला एक फ्लॅट घ्यायचा आहे, त्याची किंमत आहे 1.5 कोटी रुपये. 1.5 कोटीच्या खाली भेटेल का फ्लॅट? नाही भेटणार. तुला त्या 1.5 कोटीला आहे ना, तुला कमीत कमी 30-40 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल. यू अग्री टू दिस? आता मला सांगते, 40 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट करण्यासाठी तुझ्याकडे काय ऑप्शन्स असणार आहेत? मी सांगू, सर्वात पहिले नजरेने तुझी जाईल म्युच्युअल फंडमध्ये. यार माझ्याकडे किती आहेत? हो, त्याच्यात मी 18 लाख रुपये आहेत. चल मग ते कामास येतील. हे बघ, म्युच्युअल फंड करणं वाईट नाहीये, पण मी गॅरंटी देतो 25 वर्ष ना खूप कमी लोकांचे म्युच्युअल फंड टिकणार आहेत. बरोबर. व्हेअर इन्शुरन्समध्ये ना डिसिप्लिन आहे. तुला वाटलं जरी ना, तू ब्रेक नाही करू शकत. सगळे म्हणताय म्युच्युअल फंड सही आहे, तुम्ही म्हणताय म्युच्युअल फंड पेक्षा इन्शुरन्सला. नाही, मी हे नाही म्हणत. मी म्हणतो दोघंही करावे लागते. ओके. शॉर्ट टर्म गोलसाठी तुम्हाला हे लागणारच आहे, म्युच्युअल फंड लागतील, SIP. नाही तर मग पैसे कुठून येतील? LIC काही पैसे नाही देणार तुम्हाला. LIC पैसे कधी देणार आहेत? 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर. पण या 20 वर्षात जर तू सगळ्या छोट्या छोट्या गरजांसाठी हा पैसा जर बाजूला जात गेला तर तुझा कॉर्पस जमणार नाही. ओके. आणि आपण सगळे मध्यमवर्गीय फॅमिलीमधून आलेलो आहे. कोणाच्या वडिलांनी 5-10 कोटीची प्रॉपर्टी ठेवलेली नाहीये, तर तुला स्वतःच करायचं. सो माझं म्हणणं तेच आहे की प्रॉपर प्रपोर्शनमध्ये सगळं करावं लागेल. आता मला सांगा, इन्शुरन्समध्ये टर्म इन्शुरन्स एक काहीतरी कन्सेप्ट आहे, मेडिक्लेम काहीतरी कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर LICच्या काही पॉलिसीज आहेत विच इज नॉट टर्म इन्शुरन्स लाईक उमंग. बरोबर. तर मग हे सिलेक्शन की मेडिक्लेम केला पाहिजे, टर्म इन्शुरन्स. आता एक मिडल क्लास माणूस आहे ज्याचं 30,000 रुपये इन्कम आहे, त्याच्यासाठी थोडंसं अफोर्डेबल नाही होत मेडिक्लेम ही काढा, हे काढा. मग त्यांनी प्रायोरिटी ठेवली पाहिजे का ह्या गोष्टी? याचं तुला मी एक सिम्पल उदाहरण देतो. हे बघ, ॲक्च्युली ना ज्या गोष्टी तुला मला ना फ्रीमध्ये भेटायला पाहिजे ना, त्यात सर्वात महाग आहेत आपल्या भारतामध्ये. दुर्दैव आहे तुझं माझं की आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त खर्च शिक्षणाला जातो, सर्वात जास्त खर्च आरोग्यावर जातो, आणि त्याच्याहून जास्त खर्च जो आहे, जो आता येत नाही आहे पण तो येणार आहे, तो आहे म्हातारपणावर जगण्यासाठी. आणि या तिन्ही गोष्टी आहे ना, तू जर डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये गेला ना, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तू जर US UK मध्ये राहत असताना तर मी म्हटलं असतं काही करायची गरज नाही, पण तू भारतात राहतो. सर्वात पहिले मेडिक्लेम पॉलिसी काढणं खरंच गरजेचं आहे. आज एक साधी एन्जिओप्लास्टी जरी म्हटली ना तरी ती 3.5-4 लाख रुपयाला येणार आहे. बायपास सर्जरी म्हटली ना 5.5-6 लाख रुपयाला बायपास सर्जरी येते. जर गुडघे बदलायचे म्हटले ना एक 55-60 वर्षानंतर एका गुडघ्याची किंमत 3-3 लाख रुपये आहे. प्रॉब्लेम काय होतो ना, आता तू म्हणशील मग मेडिक्लेम पॉलिसी मी काढायची कशाला? तू काढले नाही तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तू जे पै जमवली ना, मग ते पै तू जमवून हॉस्पिटलमध्ये खर्च करशील. सो मेडिक्लेम पॉलिसी सर्वात पहिले काढली पाहिजे. फर्स्ट स्टेप इज युअर मेडिक्लेम पॉलिसी. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या सेव्हिंग्सकडे जाणं गरजेचं आहे. आता तुझा प्रश्न टर्म इन्शुरन्स, उमंग, हे तर प्रत्येकाच्या गरजेच्या हिशोबाने जाऊ शकतं. आता एखादा माणूस समजा तू म्हटला मला की यार लिक्विडमध्ये माझ्याच वडिलांनी माझ्याकडे 10 कोटी रुपये ठेवलेले आहेत, नको काढू टर्म इन्शुरन्स, काही गरज नाही तुला. टर्म इन्शुरन्स मी काय म्हटलं तुला, तेव्हा कमासील जेव्हा अवेळी आपला मृत्यू होणार आहे. बरोबर. आणि तुझी इन्व्हेस्टमेंट जर प्रॉपर्टीमध्ये 5-10 कोटी असेल तर ती बायकोला कामास येणार नाही. कारण की आपण, तू आणि मी, आपण आहे ना जेव्हा जिवंत आहे ना तेव्हा आपण दोघं रजनीकांत आहे. आपण कशाही गोळ्या फिरवू शकतो, काही पण करू शकतो. पण आपण नसताना आहे ना पिक्चर फ्लॉप आहे. आपल्या बायकांना ते जड जाईल. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लिक्विड कॅश असणं गरजेचं आहे. आणि गॅरंटेड ऑप्शन म्हणून इन्शुरन्स तिथे प्ले करतं रोल. सो इन्शुरन्सला निग्लेक्ट करून चालणार नाही. एक सिंपल उदाहरण देतो, म्हणजे मी आजपर्यंत कुठेही सांगितलेलं नाही ही गोष्ट, पण माझा एक फार जवळचा आणि बालपणीचा मित्र, ही इज इंटू IT. आम्ही बऱ्याच वर्षानंतर भेटलो. तो मला म्हणाला सेम प्रश्न, काय करायचं काय नाही असं तसं. तर झालं, मी त्याला समजवलं अरे गरज आहे ते.
मी त्याच्या याच्यात टर्म इन्शुरन्स दिला त्याला, साधारणतः मी त्याला 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स दिला त्यावेळेस. ठीक आहे. आणि नॉर्मल तुम्ही जेव्हा ऑनलाईन बाय कराल ना, इकडे बाय कराल तिकडे, तेव्हा तुम्हाला कळत नाही की प्रॉपर कसं बाय करायचं, हे एक एजंटच सांगू शकतो. तर मला माहिती आहे टर्म इन्शुरन्स, नुसता टर्म इन्शुरन्स काढला ना, इट इज नॉट दॅट मच ऑफ फ्रुटफुल. त्याच्याबरोबर काही रायडर्स घेणं गरजेचं आहे. तर या मित्राच्या याच्यात ना मी क्रिटिकल इलनेसचं रायडर टाकलं होतं. ठीक आहे. आता झालं काय की पॉलिसी काढल्यानंतर साधारणतः 11वा-12वा महिना आला होता का, नाही 13वा महिना आला होता, एक रिन्युअल झालं होतं. आणि त्याच्या डोक्यात खूप दुखायला लागला. ठीक आहे. 1-1.5 महिन्यानं तो डॉक्टरशी ट्रीटमेंट घ्यायला लागला, पण काही कळत नव्हतं. पण म्हणजे अल्टिमेटली ही वेंट टू दीनानाथ आणि तिकडे कळालं की ट्युमर आहे. आता ट्युमर, ब्रेन ट्युमर असल्यावर डॉक्टरने बघितलं आणि तो म्हणाला की इमिजिएटली आपल्याला ऑपरेट करावं लागेल. ऑपरेशन झालं, सगळं झालं, व्हॉट एव्हर इट इज. तर मी सूदबूद घेतली होती, एक प्रॉपर ॲडवाईस त्याला दिली होती की टर्म इन्शुरन्स बरोबर मी क्रिटिकल इलनेसचा 15 लाखाचा रायडर टाकला होता. आता सिच्युएशन बघ, त्याचं ऑपरेशन झालं, ही इज गुड नाव, पण तो जिवंत आहे. टर्म इन्शुरन्स ट्रिगर होईल का? नाही होणार. मग तिथे त्याला 15 लाखाची ते जे क्रिटिकल इलनेसचं कव्हर होतं ते कामास आलं. त्याच्या अकाउंटमध्ये दुसऱ्या महिन्यात डायग्नोसिसच्या वेळेसच त्याला 15 लाख रुपये त्याच्या अकाउंटमध्ये आले. प्लस त्याचा जो 7-8 लाख रुपयाचा खर्च झाला तो मेडिक्लेम पॉलिसीने घेतला. म्हणजे फायनान्शियली ना त्या फॅमिलीला कमीत कमी इजा होईल हे आपण बघितलं गेलं. प्लस 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स आहेतच. तर हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, ह्या एक ॲडवायझरच तुम्हाला सांगू शकतो. आजकालचं जनरेशन काय जातं ऑनलाईनला, त्यांना काहीच कळत नाही काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. त्याच्यामुळे मी म्हणतो माझ्याकडूनच नाही, तुम्ही आसपास बघा, तुमच्या सोसायटीमध्ये बघा, तुमच्या ऑफिसच्या कलिग्समध्ये बघा, कोणी ना कोणी एक एजंट भेटेल, त्याला विचारा. सेम आमच्या सीए फील्डमध्ये होतं. मी सगळ्यांना तेच सांगत राहतो की ऑनलाईन नका जाऊ. ITR फायलिंग म्हणजे फक्त प्रीफिल्ड फॉर्म 16 टाकणं नाही आहे. तुम्हाला AIS चेक करायचं आहे, तुमचं फिक्स डिपॉझिटचं इंटरेस्ट आहे, PFचं इंटरेस्ट आहे, XYZ गोष्टी आहेत त्या चेक करणं. होतंय काय, आता ऑनलाईन लोक चेक करतात आणि लोकांना डॉक्टर जी गोळी देणार आहे ती गोळी कशासाठी देणार हे माहितीच नाहीये. सगळीकडे डोला 650 चालणार नाहीये हे लोकांना कळत नाहीये. त्यांना फक्त ITR फाईल करायचं म्हणजे करायचं आहे. पण कन्सल्टंट डायग्नोज करून जे तुम्हाला राईट डिसिजन देऊ शकतो ते तुम्हाला तुमचं स्वतःचं नाही करू शकत. यू आर एक्सपर्ट इन इन्शुरन्स इंडस्ट्री, बट तुम्हाला हे माहित नाही की ITR कसं फाईल करायचं, ते CAलाच माहित असेल. तसंच प्रत्येक गोष्टीला आपले आपले एक्सपर्टीज आहेत. त्याच गोष्टींनीच तुम्ही त्या फील्ड्समध्येच तुम्ही काम केलं पाहिजे. सॉफ्टवेअर इंजिनियरने इन्शुरन्सचं काम जर केलं, इन्शुरन्स जर स्वतः काढला तर तो फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, खूप जास्त. आणि ही गोष्ट मला असं वाटतं क्लेम सेटलमेंटला सगळ्यात जास्त होत असेल तर तिथे तुम्ही काय रोल प्ले करता? आता इथे मी तेच सांगतो. आता त्या माझ्या मित्राने जर स्वतःच्या याच्याने घेतल्याने क्रिटिकल इलनेसचा रायडर नसता घेतला, त्याला प्रॉब्लेम आला असता. ह्या गोष्टींसाठी ना मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगावी लागते की तुझ्या आणि माझ्या जे आहेत ना हे सर्व्हिसेस आहेत. बरोबर. तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जे गोष्टी येतात ना त्या ऑनलाईन कधीच नाही गेल्या पाहिजे. आपला काही फ्रीज, TV, मोबाईल नाही आहे की सॅमसंगचा किंवा आयफोन तुम्ही ऑनलाईन घेतला तरी तोच येणार आहे आणि दुकानातून घेतला तरी तोच येणार आहे, तसं नाही होणार आहे. त्याच्यामुळे हे ऑनलाईनचं जे निघालेलं ना जाळं हे सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी नाही घ्यायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. कोणीतरी ॲडवायझर असतो. बट मग मी जर HDFC लाईफचाच घेतोय तर माझ्यासाठी तर ऑनलाईन HDFC लाईफ ब्रँडच जसं सॅमसंग आहे. बरोबर आहे. काय एजंट? आता त्याच्यामध्येच सांगतो, प्रत्येक माणसाला, आता समजा एखाद्याचं वय 25 वर्ष आहे आणि एखाद्याचं वय 55 वर्ष आहे. HDFC मध्ये सुद्धा 100 प्रोडक्ट आहेत जे 25 वर्ष वयोगटाला वेगळे असतात, 55 वर्ष वयोगटाला वेगळे असतात. सो एक ॲडवायझर समजू शकतो की तुला तुझ्या आयुष्याच्या ह्या टप्प्यात काय गरज आहे. ॲक्च्युली काय प्रॉब्लेम होतं माहिती का, हे आपल्याला आत्ता नाही कळत. आपल्याला जेव्हा गरजा येतात ना 15-20 वर्षानंतर तेव्हा कळतं की यार मी चुकीचं केलं, मी ते बरोबर नाही केलं. तर आय एम डॅम शुअर याच्यामध्ये ॲडवायझरचा एक रोल फार महत्त्वाचा आहे. आणि एक सांगा, ॲडवायझर थ्रू जर गेलं तर लॉसेस काय काय? हां, ॲडवायझर थ्रू जर गेलं तर लॉसेस नाही आहेत, पण त्याच्यामध्ये पॅरामीटर चेंज होतात. आता त्याच्यामध्ये ॲडवायझरची एक फी असेल, त्याचं एक कमिशन असेल. आता त्याला तुम्ही लॉस नाही म्हणू शकत. आता तुम्ही उद्या समजा डॉक्टरकडे गेले, ठीक आहे, तुला आजारपण, तुला माहिती, तुला सर्दी ताप खोकला झालेला आहे, क्रोसिन घेऊ शकतो तू, पॅरासिटामॉल घेऊ शकतो, एखादं हे घेऊ, हे तुला पण माहिती आहे. तू डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो का डॉक्टर मला एक काम करा, एक पॅरासिटामॉल सबस्क्राईब करा, मला ही गोळी द्या, असं करा तसं करा, हा लिहा तर तुमच्या याच्यावर आणि मला द्या. असं होतं का कधी? नाही होत ना. सेम याच्यावर होतं. तो डॉक्टर म्हणाले डॉक्टर मी आहे का तू आहे, मला बघू दे तुला काय लागणार आहे, काय गरज आहे. सो डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट.
रादर दॅन बाईंग एनी प्रोडक्ट. तू आयुष्यातल्या कोणत्या पडावावर आहेस, तुझं बॅकग्राऊंड काय आहे, तुझ्याकडे सरप्लस किती आहे, तुझ्याकडे इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी किती झालेले आहेत, तुझ्यावर जबाबदाऱ्या किती आहेत, हे सगळं बघावं लागतं आणि मग प्रोडक्ट मध्ये होतं की कंपनी इनकॉर्पोरेट करायची, पार्टनरशिप करायची, प्रोप्रायटरशिप करायची, ह्या गोष्टी ऑनलाईन वाचून नाही कळत. आणि माणूस बघून त्याचा नेचर ऑफ बिझनेस बघून जसं ठरवतो, ह्याच गोष्टी इन्शुरन्स एजंट ही रोल प्ले करतो. ओके, बट मग राईट इन्शुरन्स एजंट कसा शोधायचा आम्ही? हां, राईट इन्शुरन्स एजंट कसा शोधायचा हा एक फार मोठा प्रश्न. हे पहा, 2-3 गोष्टी बघा. एकतर इन्शुरन्स एजंटचं ना पहिलं क्वालिफिकेशन असतं, त्याला विचारायचं असतं तुम्ही की बाबा तू फुल टाईम आहे का पार्ट टाईम आहे, हे लक्षात ठेव. इन्शुरन्समध्ये ना हा पार्ट महत्वाचा आहे. जर तुमचा एजंट पार्ट टाइम असेल ना तर त्याचे 50 मार्क कट करा. बरोबर, कारण की पार्ट टाइमचे ना 90 जे लोक पार्ट टाइमर एजंट आहे ना, 90% एजंट आहे ना, अवेअरनेस नाही, आणि 3 वर्षानंतर ते धंद्यातूनच गायब असतात. मग तुमचा क्लेम सेटल करून कोण करणार? फुल टाइमर एजंट आहे ना, तुम्ही बघा तो 25 वर्ष होईल तर त्याच बिझनेसमध्ये असेल. सो यू गेट अ स्टेबिलिटी की बॅक ऑफ द माइंड माझ्याबरोबर कोणीतरी आहे जो मला हेल्प करणार आहे. त्याच्यानंतर विचारा ना प्रश्न, क्वालिफिकेशन विचारा तुमच्या एजंटला. तुम्ही विचारता का कधी की एक साधं उदाहरण सांगतो, तुम्ही हे तर विचारा की बाबा तू MDRT आहेस का रे, तू COT आहेस का रे, तू TOT आहेस का रे. आलं लक्षात? विचारा. हां, इन्शुरन्स एजंट आहे पण त्या इन्शुरन्स एजंटमध्ये तू सक्सेसफुल आहेस का, त्याचे पॅरामीटर्स आहेत ना. आर यू अ कॉर्पोरेट एजंट, आर यू अ चेअरमॅन क्लब एजंट, आर यू अन MDRT एजंट, आर यू अ COT एजंट, हे काही का असतं त्याला विचार. तुम्हाला माहिती नाही तरी तुम्ही त्याला विचारू शकता. बरोबर. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची क्वालिफिकेशन म्हणजे हा जो बिझनेस आहे ना, रेफरन्स थ्रू असतो. टेस्टिमोनियल्स बघा. तुला आज फॉर एक्झाम्पल माझ्याकडून जर काही चांगली सर्व्हिस भेटली तरच तुम्हाला रिफर करणार आहे. आलं लक्षात? आणि रिफर कोणाला करतो आपण? चांगली सर्व्हिस. मी जर वाईट सर्व्हिस दिली तर आर यू गोइंग टू रिफर मी? नाही. तर ह्या गोष्टी चेक करणं फार गरजेचं असतं. आता मला हे सांगा, तुम्ही जेव्हा हे ट्रेनिंग सेमिनार घेता LIC एजंटसाठी, तेव्हा एक अशी गोष्ट जी तुम्हाला वाटतं की यार मार्केटमध्ये हे चुकीची होतीये, जे तुम्ही मेजर एजंट सोबत जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला कळते की अरे यार हा ही गोष्ट ही चुकीची चालू आहे, हे लोकांपर्यंत चुकीचं जाते जे नाही जायला पाहिजे? सर्वात पहिले मोठी गोष्ट म्हणजे LIC एजंट असतो ना, तो बाकी सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सला शून्य समजतो. तो म्युच्युअल फंडला तुम्हाला नेगेटिव्ह करेल, तो शेअर मार्केटला तुम्हाला नेगेटिव्ह करेल. त्याच्या दृष्टीने काय होतं, LIC एकच सगळं किंवा इन्शुरन्स एकच सगळं गोष्टी असतात, तो पॅरामीटर नाही चालत आजकाल. कस्टमर हा फार हुशार आहे, त्याला 4 गोष्टी कळतात, तर त्याला त्याच्या गरजेच्या हिशोबाने ॲनालाइज करून देणं फार गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात काय असतं ना, की म्हणजे माझी पद्धत तर अशी आहे की बाबा उद्या तू मला विचारशील ना की सर कोणचं प्रोडक्ट चांगलं आहे, मी तर म्हणेल बाबा सगळेच प्रोडक्ट चांगले. इन्शुरन्स कंपनी खराब प्रोडक्ट काढेल का कधी? पण ते तुझ्यासाठी चांगलं आहे का हे मलाच कळेल ना त्याच्यामध्ये. सो पहिले इन्शुरन्स एजंटने काय केलं पाहिजे की तुझ्याकडे एक्झिस्टिंग पॉलिसीज काय आहे ना ते स्टडी केल्या पाहिजे. आमची पद्धत तीच आहे की तुझ्याकडे एक्झिस्टिंग काय आहे ते मला बघू द्या आधी, त्याच्यानंतर नंतर डिस्कशन करणं. दुसरी गोष्ट, दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट्सला निगेटिव्हिटी करणं, आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे माणूस दिसला की पॉलिसी मागायला नका जाऊ. त्याला येऊ, आमच्यासारखे लोक फोन उचलायचे बंद करतात, आणि त्याला येऊ द्या की तो फोन करेल ना. आपल्याला गरज असते, सगळ्यांना गरज आहे प्रत्येक गोष्टीची. हे झालं इन्शुरन्सचं. जर धंद्याच्या पर्स्पेक्टिव्हने बोलायला जायचं तर तुम्ही 15 वर्ष जॉब केला, त्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस करायचं ठरवलं, आणि आज तुम्ही COT आहात, MDRT आहात, TOT केलंय, तुम्ही बरेचशा अचिव्हमेंट्स केल्यात. मग हा प्रवास एवढ्या शॉर्ट स्पॅन मध्ये झाला, तर मेजर काय गोष्टी ज्यांनी रोल प्ले केला याच्यामध्ये? म्हणजे तुम्ही नेटवर्किंग कसं केलं, किंवा तुम्ही कस्टमर रीच कसा वाढवला? सर्व्हिस इंडस्ट्रीवाल्यांसाठी हे खूप जास्त पिन पॉईंट आहे. हाय, मी विकतोय प्रोडक्ट, बट लोकच आले पाहिजे ना, नॉलेज आहे, लोक आले पाहिजे. लोक येतील कसे? हे बघ, हा कदाचित रूल जो मी सांगेल ना, हा कदाचित सगळ्यांनाच लागू होईल, काहींना नाही होणार. पहिली गोष्ट ना, शिक्षण फार महत्त्वाचं असतं. शिकायच्या वेळेस ना मी शिक्षण घेतलं, प्रॉपरली एज्युकेशन घेतलं, MBA केलं, आणि 15 वर्षाचा जॉब जे मी केलं ना, खूप टॉप परफॉर्मिंग मी त्या क्षेत्रात काम केलं. तर जेव्हा आपण 15 वर्ष जॉब करतो ना, तेव्हा त्याचे सगळे खाचखळगे आपल्याला कळतात, लूपहोल्स आपल्याला कळतात, प्रॉब्लेम्स आपल्याला कळतात, कुठे आपण बेटरमेंट करू शकतो, या सगळ्या गोष्टी करतात. आता तुझा प्रश्न आहे की जॉब सोडून आपण बिझनेसमध्ये येताना, तर बिझनेसमध्ये येताना ना हे इथून आलं पाहिजे.
माझ्या मित्राने नोकरी सोडली आणि तो चांगला बिझनेस करत आहे आणि आज चांगलं कमवतोय ते बघून मी त्याच्यात जाणं हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे. मला बिझनेस करायचं हे तुमच्या आतून आलं पाहिजे की नाही यार, आय एम मेड फॉर समथिंग एल्स. ही गोष्ट आल्यानंतर आहे ना, म्हणजे मी माझ्या प्रत्येक याच्यात सांगतो की तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं. साधारणतः जे तुमचे लोन्स असतील, तुमची जी रिक्वायरमेंट आहे, 18 महिन्याचा बॅकअप तयार करा आणि मगच राजीनामा द्या. तिसरी गोष्ट, आपल्या बायकोला विचारा की बाबा मी नोकरी सोडते, तुला चालणार आहे ना? कारण काय माहिती का, आपण दुनियेला टक्कर देऊ शकतो, घरी आपण टक्कर नाही देऊ शकत. जर घरी क्लेश असतील ना तर तू बिझनेस सांभाळू नाही शकत. ती तुझ्याबरोबर आहे ना प्रत्येक गोष्टीत पाहिजे. ठीक आहे यार, डिसिजन चुकतील, बरोबर होतील, जे होईल ते होईल, पण आज आपण दोघं बरोबर पाहिजे. हां, मैं हूं ना, हे जेव्हा तुझ्या मागे कोणी म्हणणार असेल ना तेव्हा तू डबल स्पीडने पळतो. ठीक आहे. आणि काही रॉकेट सायन्सने प्रॉपरली करा. तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये चालले त्याचा अभ्यास करा. माझ्या बाबतीत आता इन्शुरन्स बाबतीत जर कोणाला इन्शुरन्समध्ये यायचं असेल तर त्याच्या बाबतीत तर हे 3 रूल लागूच होतील. अजून एक रूल असतो, जो दिखता है वो बिकता है. म्हणजे मी जेव्हा नोकरी, तुमचे रील तुमच्या फेसबुकवरती सारखं, आता याचा इम्पॅक्ट काय होतो की तू इमिजिएटली माझ्याकडे बाय नाही करणार, पण तुझ्या डोक्यात संदीप दंडगवळ SD इन्शुरन्स बसेल. 2 वर्ष 4 वर्षानंतर कधीही तुझ्या डोक्यात इन्शुरन्स आला, तुझं माझंच नाव आहे ना तुझ्या पाहिलेलं आहे. आता मी तुला एक उदाहरण देतो. म्हणजे माझ्याबरोबर अशी घटना घडली. मी नोकरी सोडल्यानंतर मी आधी जनरल इन्शुरन्समध्येच होतो. गाडी, कॉर्पोरेट, हे तेच करतो. मी लाईफमध्ये एंट्रीच मारली नव्हती. तर मी लाईफमध्ये एंट्री मारली आणि आमचे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ओळखीचे, फार चांगले परिचयाचे आहेत. आणि ते मला एकदा भेटले आणि मी त्यांना म्हटलं सर, म्हटलं मी आता LIC पण करतो, इन्शुरन्स पण करतो. तर त्यांनी जे मला सांगितलं ना, मला खूप स्ट्राईक झालं. ते म्हणे, अरे तू इन्शुरन्स करतो, LIC करतो, तू मला सांगितलं का नाही? मागच्याच महिन्यात मी 3 लाख रुपयाचा प्रीमियम एका एजंटला दिला. तर दॅट स्ट्रक मी व्हेरी हार्ड. म्हटलं यार, माझेच लोक, त्यांनाच माहिती नाही की मी, कारण की काय 15 वर्ष त्यांनी मला वेगळ्या क्षेत्रात बघितलेलं आहे. त्यांना माहितीच नाही की मी LIC मध्ये आहे, मी इन्शुरन्समध्ये आहे. सो दॅट ट्रिगर्ड मी. म्हणून मी म्हटलं की आता सगळ्यांना ओरडून सांगितलं पाहिजे बाबा मी इन्शुरन्स आहे मार्केट. आणि याचा फायदा मला बऱ्यापैकी होतो. असे कोणती मूवी किंवा बुक जे तुम्हाला इन्स्पायर करतात, जे तुम्ही मोटिवेशनसाठी रेफर करत राहता? बुक्स बघशील ना तर त्याच्यामध्ये तुला मी सांगतो की मी फिक्शन्सवाला माणूस आहे. ठीक आहे. नॉन फिक्शनमध्ये मी जास्त हे जात नाही. तर फिक्शनमधल्या ना बऱ्याचशा स्टोरीज असतात. फिक्शन तू जर बघशील ना तर तिथे ना आपण जमिनीपासून आहे ना आपण डायरेक्ट आसमानावर जातो. मी डायरेक्ट स्वप्न पाहू शकतो, सगळ्या गोष्टी करतो. आता तू जर नॉन फिक्शनमध्ये आला ना तर मला एकच पुस्तक फार चांगलं आवडतं. एक ली IA कोकोवा म्हणून होते, हु हॅज क्रिएटेड दिस ब्रँड. ठीक आहे. त्याच्याबद्दल तू पण वाच. ठीक आहे. म्हणजे ही वॉज अर्लियर विथ फोर्ड. ठीक आहे. म्हणजे त्याचं जेव्हा तो फोर्डमध्ये होता तेव्हा असं म्हटलं जायचं की व्हाईट हाऊसपेक्षा मोठं त्याचं ऑफिस असायचं किंवा कदाचित ते केबिनपेक्षा मोठं त्याचं होतं. आणि अचानकपणे तो जमिनीवर आला, 0 आला. आणि तिथून मग परत त्याने दुसरा ब्रँड तयार केला, ज्याला कदाचित तुम्ही मर्सिडीज म्हणून ओळखतात, बाकीचे ब्रँड्स आहेत. सो त्याचा प्रवास तू बघ, ते मला खूप आवडतं. त्याही गोष्टी बघ. कोणती मूवीज अगेन आय टोल्ड यू, मूवीमध्ये मी फिक्शन्समध्ये जास्त असतं तर सगळेच बॉलिवूड मूवीज आम्हाला आवडतात, इन्स्पायर करतात. व्हेरी गुड. तुम्हाला काही सजेशन नवीन बिझनेसमॅनला जे येत आहेत त्यांना काही द्यायची इच्छा? बिझनेसमॅनला मला ज्यांना बिझनेसमध्ये यायचं असेल त्यांना सजेशन हेच असेल, जर ते जस्ट पासआउट असतील तर डायरेक्ट बिझनेसमध्ये नका जाऊ अनलेस यू हॅव फॅमिली बिझनेस बॅकग्राऊंड. सर आजकाल आम्ही लगेच फ्रँचायझी घेऊन 10 लाख रुपये टाकून धंदा चालू करतो. बीकॉम झालं तुम्ही कसं असं म्हणता? नाही, इथेच माझं जरा वेगळं मत असेल की तुम्ही पहिले 2-3 वर्षे ना ज्या बिझनेसमध्ये जायचं ना तिथे नोकरी करा. नाही ना, आम्ही धंदा चालू करतो फ्रँचायझी घेऊन. हां, मग ठीक आहे, तुम्ही सक्सेसफुल व्हाल त्याच्यामध्ये. पण याच्यामध्ये काय ना, फेल्युअरचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे. आपल्याला समजत नाही. 2-3 वर्ष अनुभव घेतला आपण त्या क्षेत्रामधला, त्याचा अभ्यास करा. आपल्याला ना दुसऱ्याचं बघून ना खूप सोपं वाटतं, अरे खूप पैसा आहे, खूप पैसा. पण जेव्हा त्या फेजमधून जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की अरे किती अडचणी याच्यात. त्याच्यामुळे जर तुमचं यंग एज असेल, तुम्ही जस्ट पासआउट असाल तर डायरेक्ट नोकरीमध्ये नका जाऊ.
अनलेस तुमचा फॅमिलीचा बिझनेस असेल तर तुम्ही 2-3 वर्ष तिथे नोकरी करा, समजून घ्या आणि मग बिझनेसमध्ये या. अरे हा वडापाव विकतो खूप भारी चाललाय, अरे हा येवलेचा चहा विकतो खूप भारी. अरे पण तुम्हाला माहित नाहीये ना बॅकग्राऊंड स्टोरी, तुम्हाला माहित नाही त्याची हिस्ट्री. तुम्ही त्याला आज पाहताय, तुम्ही त्याला रिलेट नका करू. तो आज गादी विकतोय, तो आज चेअर विकतोय, अरे तो काहीही विकत असेल, त्याने ते साम्राज्य उभं कसं केलं त्याला माहिती आहे. तुम्ही त्या फील्डमध्ये गेले नाही, तुम्हाला जर माहितीच नाहीये की चहामध्ये कंटेंट काय आहे काय नाहीये, बनवतात कसा, एक दिवशी माणूस आला तर तुम्ही बनवणार कसं, तर तुम्ही सक्सेसफुल कसे होणार. सक्सेसफुल होण्याचे चान्सेस तुमचे कमी होऊन जातात. बट ते लोक ऐकत नाहीत. हे यंगर जनरेशनचा हा थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि आणखीन एक आहे, तुम्ही इन्शुरन्स टर्म पॉलिसी वगैरे सगळं सांगताय, सगळं खरं आहे. त्यापेक्षा जास्त सोपं आहे की आम्ही ड्रीम इलेव्हनवरती पैसे कमवू. हो ग्रेट. मग काय ड्रीम इलेव्हनवर तुम्ही खेळा. मला ड्रीम इलेव्हनवर आहे ना सर्वात जास्त पैसा कमवला जातो, पण जे खेळतात ना ते नाही कमवत. जे खेळवतात ना ते जास्त कमवतात त्याच्यामध्ये. पाहिलंय की सध्याची एक पिढी आहे जी बर्बाद होतीये ह्या ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये. कारण ह्या पिढीचं काय होईल पुढच्या 5 वर्षामध्ये यांच्याकडे स्वतःचं स्किल काहीच नसेल. हे आज फक्त एक गेमिंग. मी एका मित्राला याच्यातच सल्ला दिला होता. म्हणजे त्याच्या 2 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. त्याला शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचे होते, ठीक आहे. मी त्याला म्हटलं होतं तू सर स्वतःचं डोकं लावून स्वतःची अक्कल लावून जर शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणार असशील ना तर 1 किंवा 2 लाखाची लिमिट आहे तेवढंच कर. कारण की तुला मी ओळखतो, 2 लाख रुपये वाया जर गेले तर तू काही रस्त्यावर येणार नाही. बरोबर. तुझी लिमिट आहे ना 2 लाख ठेव. त्याच्यात तू कमवलं तरी 2 लाखच ठेव, हारला तरी 2 लाखच ठेव. तसं मी ड्रीम इलेव्हनवाल्यांना सांगतो, तुमची लिमिट आहे ना 5,000ची ठेवा, एक आनंद म्हणून. त्याच्यात जास्त नका वाहत जाऊ कोणत्याही गोष्टी. आजकाल कर्ज होतात, त्याच्यामुळे कर्ज होतात. लोकांना समजत नाही की मी कुठे काय थांबायला पाहिजे. आणि हे बघ, शेअर मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करणं काही चुकीचं नसतं, पण तुम्ही एखाद्या ॲडवायझरचा मग सल्ला घ्या, जो त्या क्षेत्रामध्ये ज्याने अभ्यास केले ना त्याला विचारा की बाबा त्याला फीस द्या ना. अजिबात हे टिप्स तर ना सर्वात ते असतं. मी माझ्या सुद्धा रील्समध्ये ना काय सांगत असतो की मी सांगतो की हा पॉलिसी बघा, याच्यामध्ये फीचर्स आहे, हे सगळ्या गोष्टी घेऊ नका कारण मला तुम्ही माहित नाही. हा दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या कोणत्याही जवळच्या एजंटकडे जा आणि त्याला विचारा. कारण काय असतं, एक ॲडवायझर तुम्हाला गाईड करू शकतो, हे तुमच्यासाठी योग्य आहे का नाही आहे. सो ॲडवायझरचा रोल तर फार महत्त्वाचा आहे. पुढं काय आता झालं, इथपर्यंत आले, SD इन्शुरन्स, TOT झालं, COT झालं, पुढे काय? पुढे भरपूर गोष्ट आहे. SD इन्शुरन्स आता सध्या मला रिव्हील नव्हतं करायचं, पण याच्यात रिव्हील करतो. वी आर इन द प्रोसेस ऑफ ब्रँड चेंजिंग. आमचं ब्रँडिंग थोडं चेंज करतो आम्ही. कारण की जसं मी तुला म्हटलं काही वर्षांपूर्वी ती व्यक्ती मला म्हटली, अरे तू इन्शुरन्स LIC मध्ये मला माहिती नव्हतं. आता लोक असं म्हणतात, अरे तू म्युच्युअल फंडमध्ये हे पण मला माहिती नव्हतं. सो SD इन्शुरन्सच्या याच्यामुळे आम्हाला थोडंसं जरा तिथे चेंजेस करावेसे वाटतं. लवकरच तुला कळेल की SD इन्शुरन्सचं नाव चेंज होऊन, लोगो चेंज होऊन, सगळ्या गोष्टी चेंज होऊन SD इन्शुरन्स सोडून वेल्थ क्रिएशनमध्ये आम्ही येत आहोत, जिथे अंडर 1 रूफ सगळ्या गोष्टी कस्टमर्सला अवेलेबल होतील. आणि वी विल नॉट बी ओनली रिस्ट्रिक्टिंग आवर सेल्फ टू प्रोडक्ट सेलिंग, बट वी विल बी ऑल्सो कंडक्टिंग कन्सल्टेशन्स. वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू गो इन टू ट्रेनिंग्स. पुढच्या 4-5 वर्षाचा तो आमचा पल्ला असेल. व्हेरी ऑल द बेस्ट सर. धन्यवाद, तुम्ही आले. तुमच्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं. आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही खूप जास्त यशस्वी व्हावेत आणि आमचे इन्शुरन्सचे क्लेम सेटल करून द्यावेत हीच. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट ईश्वर. धन्यवाद.